साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या सोलापूर शहर व जिल्ह्यात मिळून 197 मतदान केंद्रावर मतदान होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेऊन प्रशासनाने मतदानाची सर्व जय्यत तयारी केली आहे। पदवीधरसाठी 123 तर शिक्षकांसाठी 74 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत। सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे। जिल्ह्यात पदवीधरांचे 53,813 तर शिक्षकांचे 13,584 मतदान आहे। शिक्षक मतदारसंघात 35 तर पदवीधर मतदारसंघात 62 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। मतमोजणी पुणे येथे होणार असल्याने उमेदवारांची संख्या पाहता निकालास किमान 48 तास लागतील असा अंदाज आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मतदानावेळी 2 मतदारात 6 फुटाचे अंतर ठेवण्यात येणार असून गर्दी टाळली जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जी घेतली जात आहे, या निवडणुकीच्या अनुषंगानं आज नॉर्थ कोर्ट येथील ग्राउंडवरून शिक्षक मतदारसंघाच्या एकूण 25 केंद्राध्यक्ष आणि त्यांच्या टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत। या सर्व टीम्स उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ या 4 तालुक्यातील केंद्रावरती साधारण 1 तासामध्ये पोहोचतील। त्या ठिकाणी उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे। त्या अनुषंगानं सर्व मतदान अधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। सर्व साहित्य व्यवस्थितरित्या त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे। कोरोनाच्या अनुषंगानं ज्या सूचना निवडणूक आयोगानं दिलेल्या आहेत, त्या देखील सूचना या सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावरती उद्या प्रत्येक मतदाराचं थर्मामीटरनं थर्मल स्कॅनिंग केलं जाईल। त्या ठिकाणी संबंधितांना सॅनिटायझर आणि त्या ठिकाणी क्यू मॅनेजमेंटच्या देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। ही निवडणूक ही मतपत्रिकेवरती घेण्यात येणार असल्यामुळे त्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत, तर पदवीधरसाठी एकूण साधारण 62 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत। त्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावरती स्वतंत्ररित्या पदवीधरसाठी वेगळं केंद्र आणि शिक्षकसाठी वेगळं केंद्र असं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्या पद्धतीने उद्या सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी देखील सर्व केंद्राध्यक्ष यांना सूचना दिलेल्या आहेत। उद्या संध्याकाळी याच ठिकाणी पुन्हा मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडल्यानंतर साहित्य जमा केले जाईल व सर्व जी मतदान केंद्राच्या मतपेट्या ज्या आहेत या पोलीस बंदोबस्तामध्ये पुणे येथे माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जो कक्ष तयार केलेला आहे बालेवाडी या ठिकाणी, त्या ठिकाणी पोच करण्यात येणार आहेत आणि त्या संदर्भातील मतमोजणी ही 3 तारखेला करण्यात येणार आहे। सर्व मतदारांना मी या ठिकाणी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आवाहन करतो की आपण आपल्या सर्व मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावावा व ही सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे। धन्यवाद। मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी तैनात असणार असून तापमानाची तपासणी करूनच मतदारांना मतदान केंद्रावर सोडले जाणार आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे हे निवडणूक यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत।